आणि समाजाच्या गरजा गाडगे महाराजांनी ओळखल्या. आणि गाडगे महाराजांनी का सांगितलं तर गाडगे महाराज या अहंकारामध्ये सापडले होते. कृष्णाजी महाराजांच्या धर्माच्या अहंकारामध्ये सापडले आणि त्या काळातून त्यांना ही सद्बुद्धी त्या ईश्वराला त्या शक्तीने. म्हणून माणसाच्या 3 गरजा गाडगे महाराजांनी ओळखल्या. अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या मूलभूत 3 गरजा आहे माणसाच्या. तो कुठलाही माणूस असो त्याला ह्या 3 याची आवश्यकता आहे. म्हणून भुकलेला अन्न, तहानलेला पाणी आणि बेघर माणसाला घर, अशी 3 सूत्रे गाडगे बाबांनी. आणि सर्वात पहिलं भजन माझ्या वडिलांकडे शिकवलं. मी अमरावतीत असताना मी 14 वर्षापर्यंत मी सावंग्यात नव्हतो. 5व्या वर्षी मी अमरावतीत आलो तर 14 वर्षाचा होईपर्यंत मी अमरावतीत होतो. आणि म्हणून मला अवधूत 14 वर्षापर्यंत मला अवधूती भजनाचा छंद नव्हता, कारण मी शाळेत होतो. पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग, चौथा वर्ग, 5वा आणि 7वा वर्ग तोपर्यंत मी 12-13 वर्षाचा, 14 वर्षाचा आणि 8वा वर्ग नाव टाकलं होतं. तोपर्यंत मी अमरावती. तोपर्यंत मला भजनाची छंद कुठला अवधूती भजनाचा माझा कुठं संपर्क नव्हता. फक्त पाहत होतो आपल्या गावात जत्रा भरते, आपल्या गावात झेंडे चढतात, आपल्या गावात दसऱ्याला लोक येतात खूप गोड. पण वय माझं तसं फार लहानच होतं. परंतु मला माझ्या वडिलांनी एक सांगितलं तर लहान लेकरांना शिकवतो. हरी विठ्ठला पांग फिटला गाडगेजी बाबा मला गुरु भेटला. हरी विठ्ठला पांग फिटला इथून माझं अवधूती भजन सुरू झालं. पहिलं भजन मी कोणतं शिकलो हे, कारण मला बाकीचा काही छंदच नाही. ढोलक वाचनाचे काही पण माहिती. शाळेत जाणे 11 ते 5 जेवणे. मग आता आले का काय सांगावं लेकराला, काय शिकवावं. भक्ती मार्गात लोक भक्ती मार्ग शिकवते. म्हणून मला पहिले शिकवलं गेलं हरी विठ्ठला पांग फिटला गाडगेजी बाबा मला गुरु भेटला. हरी विठ्ठला पांग फिटला गाडगेजी बाबा मला गुरु भेटला. हे गोजी बाबा मला गुरु भेटला. माझी या अवधूती भजनात माझं पदार्पण झालं. आणि मग मला कळायला लागलं की अवधूती भजन मला यायला लागलं, मला बोया यायला लागल्या. आणि 1995च्या नंतर मात्र वेगळंच झालं. गुरुजी म्हणे का आमची पंचमी आहे, कोणची षष्ठी आहे, कोणची सप्तमी आहे. तिजोरीची सप्तमी, काकड्याला षष्ठी. काय भानगडी काय. मी माझी शेती करतो, मी माझं भजन करतो, मी माझ्या घरी. हे पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, पौर्णिमा काय भानगड आहे. त्यांना सांगितलं आले की मग पुन्हा का मानकर बुजून का
तुमच्या इथं काय होतं भजन? आमच्या इथे आमच्या इथं तर रोज भजन आहे. मग आमची सप्तमी गेली ना, तुमची सप्तमी काय मागणार? अशा तऱ्हेनं 1995च्या नंतर मी बाहेर निघालो. 1995 पर्यंत सावंग्यात भजन केलं. एखाद्या वेळेस आलोय असं मला बाबाच्या मागं लागून भजनाने तो भाग वेगळा, पण खरं भजन 1995 नंतर. बाबा गेले आणि पंचमी, षष्टी, सप्तमी, अष्टमी माझ्या मागं इतकी मागं लागली. आता काय त्याची एक का गणेश पाटील बस 22-23 तारीख आहे बरं, म्हणजे 22-23 माय मागं होते 8 शब्द किती होते? 8 शब्द. मग मी जर प्रयत्न करू 8 शब्दातून आपल्याला जाता. त्यावेळेस माणसेच आपल्या हप्ते घेप्त्याची माणसं होती. त्यावेळेस आपल्या हप्त्याची माणसं. एखाद्या म्हटलं का आता मला 22 तारीख आहे, तुमचे बस 21 तारखेला माझ्या साईचं लग्न आहे, ते तुमची 22 तारीख तुम्ही पहा. कमाल झाली आता 22 तारीख कशी पहा. इकडे पत्र येऊन पडलं, परमपूज्य गुरुदयाल महाराज सावंगा विठोबा, खाली प्रेषक गणेश नारायण सप्ताह 22 तारखेला भजन. असं करून करून कृष्णाजी महाराजांना वाटलं याने आता हे शब्द जाऊ देत नाही, हे शब्द जाऊ देत नाही. मग कृष्णाजी महाराजांना कला केली, अशी कला केली कृष्णाजी महाराजांना, अशी कला केली, अशी कला केली, अशी कला केली. माहिती बैलच नेले तू, माहिती 3 बैल चोरून नेले. मग 8 बैलातून 3 नेले म्हणजे किती राहिले? मग राहिले 5. बरी गेली बोला, बरी म्हटलं गेली तर नाही. मी पोलीस स्टेशन मध्ये काय ते सविस्तर ते काय प्रक्रिया पूर्ण केली. तेवढे मग आता तुम्ही मला नाव सांगा. आता म्हटलं कोणाचं नाव सांगू? मी पाहिलंच नाही तर नाव कोणाचं सांग. अशाच तऱ्हेनं 3 गेले. मग 3 गेले तर मी काय केलं, अधिक तर 5वा होता म्हणा, जास्तीचा काय रिकामट व्हा म्हटलं, हिंडून राहिला 4 बैलाच्या मागं 5वा. त्याने टाका म्हटलं कमी करून एका जणांना देऊन टाकलं. म्हणलं घेऊन गेलं, माझ्या तर शिल्लकच राहते. तो म्हणजे द्या ना, आहे कमीच आहे माझ्यावर, एकच आहे म्हणजे. वाय तुम्ही तुमचा कसा आहे डंगऱ्या मंगऱ्या म्हटलं वाय नव्हतं म्हणजे. मग आले 4 राहिले तरी मला ते 4ही राहिले तरी फजी ती माहीत तशीच. म्हणजे कठीण झाली. आता याचं कसं करा? असं करता करता कृष्णाजी महाराजांना अशी कला केली का माझ्याजवळ आता शेपूट नाही राहिले. आता 3 शब्द झालो नाही तर आता दिगंबर पटलाला माहिती आहे आपल्याला सगळ्या जातात. आता माझ्या मागचं सांगितलं तुम्हाला आता काय त्याचं काही सांगायला बोलत नाही. कारण हे सगळे जातात आपल्या बहिणीचे लग्न झाले, ज्ञानदेव पाटील हे दिगंबर पाटील स्वयंपाका येत होते. त्याच्यामुळे आता आपल्याजवळ शेपूट नाही म्हणजे चांगलं झालं का माहित झालं. कारण मला ते शब्द असते तर मी भजनात नसतो. आज गुरुदयाल इथं नसता, शब्द माझ्या पाठीमागं असते तर आज गुरुदयाल इथं नसता. आज गुरुदयाल इथं नसतात, आज गुरुदयाल कृष्णाजी महाराजाचं वर्णन करू शकलो. आणि म्हणून जे होते ते चांगलंच होते. देव बरोबर करते. आता हे केलं, हे कोण केलं? देवानच केलं. असं होतं देवाच्या मनी, अवघे गोपाळ केले गोळा, आनंद मावे ना मनी, पाहून सुख सोहळा. हे कोण केलं? देवानं केलं. देव बरोबर करतो. फक्त इच्छा पाहिजे, इच्छा शक्ती पाहिजे आपली. आता माझी इच्छा शक्ती होती. गुरुजी आता तिकडे मग कानात आली का आता म्हणजे बस झाली गेला, आता उभ्या नका काना मी असं करता करता म्हणजे इलेक्शन मध्ये कारण काय उभं इकडे तरी करू नका, तेवढी काळजी मात्र दक्षता आहे. नाही तर पिवळ्या टोपीचा संच आहे बाबू गया साहेबाच्या मांग, फुले महाराज आहे त्याच्या मांग आहे, मानकर गुरुजी आहे, आमचे रमेश महाराज पारिशे आहे, शिरसाट साहेब आहे. मग यांच्या तर संघ जरा परत दिसते. तेवढं तरी करू उभं करा. आपण मात्र लेकराले जर काही छोटा मुका झाला सांग. तर अशा तऱ्हेनं हे होतं ते भजन डोळस करणं प्रत्येकाच्या
कानोकानी प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सत्यवाणी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि म्हणून माघ शुद्ध पंचमी हा 10 वर्ष झाल्याचा कार्यक्रम मी करतो. आज कालचा माघ शुद्ध पंचमीचा कार्यक्रम करूनच मी इथं तुमच्या निर्मोचनला आलो. त्याच्या अगोदरच्या दिवशी ढोले महाराजांच्या गावात कार्यक्रम होता आमचा. आम्ही सोबतच होतो होता परवाच्या दिवशी आणि तिथला कार्यक्रम करून मी याला गेलो आपल्या अकोटला. ती माघ शुद्ध तुम्ही दिशादर्शक आहात. हे जेवढे लोक आहेत हे दिशादर्शक आहे. मी जर मा कोठ्यात राहिलो असतो तर जमलं, त्याला गोंधळ. तर अशा तऱ्हेनं हा सत्संग कृष्णाजी महाराजाच्या कृपेनं, कृष्णाजी महाराजाच्या आशीर्वादानं, गाडगे महाराजाच्या कृपेनं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या कृपेनं आणि मोदगिलेश्वराच्याही कृपेनं, त्याची कृपा आहे. त्याच्या कृपेनं त्याच्या क्षेत्रात आहोत आपण, त्याच्या गाडगे महाराजाच्या कर्मभूमीमध्ये आहोत. तर जन्मा आले कृष्णाजी हरी त्या मुकंड्याच्या कुडी अनुसयेच्या उदरी माघ शुद्ध पंचमीला कोंडाशीला आनंद झाला एकत्र आयोनी. कोंडाशीला आनंद झाला एकत्र आयोनी. ज्ञान वाटल्याने ज्ञान कमी होत नाही. आणि म्हणून हे 15 वर्षाचा सत्संग आणि त्या सत्संगातून हे निर्माण झालं. ही तिथी सापडली आपल्याला. ती तिथी 10 वर्षापासून आम्ही साजरी करतो. कृष्णाजी महाराजांचा जन्मोत्सव प्रगट दिन. मग तुम्ही म्हणाल हे कसं बा, हे कसं काय आहे, याचं प्रमाण कुठं आहे का, आपल्याला कुठं प्रमाण पाहिजे? कारण 2 प्रकारचे प्रभाव निर्माण झाले आपल्या इथं. 2 प्रकारचे प्रवाह आहेत. एक गावरानी गाईचं आणि एक जर्सी गाईचा आणि एक जर्सी गाय, असे 2 प्रभाव निर्माण झालेले आहे अवधूती भजनामध्ये. म्हणजे गावरानी गायचं आणि काही जर्सी गायचं. कारण कमी पडते ना, दूध पुरत नाही ना. शासनाची जीवन नाही की दूध वाढवा, जसजशी लोकसंख्या वाढली तसं दूध वाढवा लागतं. आणि दूध वाढवण्यासाठी मग मशीने पुरून राहिल्या. बकऱ्याचं तर जमतच नाही, म्हणून आता जर्सी गाय आणली. म्हणून अवधूती भजनात सुद्धा जर्सी गाय आणली. तर अशा तऱ्हेनं ही जर्सी गायचं जरी तुम्हाला वाटत असलं तरी याला प्रमाण आहे. असं प्रमाण आहे. आपण गजर म्हणतो, गजर म्हणतो कृष्ण महाराजा अवधूता अनुसयाच्या पुता उकंड्याच्या म्हणता का नाही? सांगत म्हणतात, सांगत नाही. कमाल झाली तुमची. सांगा ना, सांगासाठी तुम्हाला, सांगासाठी तर हे सगळं सांगा. सांगीचं सावंग आहे, सावंग सांगा. अख्खं सावंग सांगून टाका. आमच्या सांग्यात काही शिल्लक नाही राहिलं तरी चालतं, काही अडकत. पण सांगा सांगीचं सावंग. आणि म्हणून असे प्रमाण आहेत. त्या प्रमाणातून आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. आता कृष्णाजी महाराज आता
जन्मही सापडला. कृष्णाजी महाराजाची वाणी, मग कृष्णाजी महाराजांना वाणी कशी काढली, कशी वाणी आहे त्याची. आता आपण कृष्णाजी महाराजांचं इथपर्यंत आलो. चष्म्यातून नका पाहू बा, तसं पाहत असाल तर चांगल्या चष्म्यात, म्हणजे चांगलं खरं आहे. गरीबाचं लेकरू आहे. एक तर शेपट फेपट गेले, आता गालं मागलं झालं निराकार निरंजन नव्हतं. पाणी पोहणं उभं केलं, माया चैतन्य एवढं काम केलं त्यानं, शेपट नेले चोरून. माझ्यासाठी चांगलं म्हणून आता अधिक आपलं ते बंद पडलं. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी कृष्णाजी महाराजांना सुद्धा हे तसं भेटलं का? कृष्णाजी महाराजांना सुद्धा तसं भेटलं नाही. किती कष्ट केले तो, किती झिजला रे आपल्या जीवा. चतुर्पतीचा मार्ग दावला नवा. आपण तर काहीच नाही, आमचे दोन नुसतं शेपटच गेले. तो किती झिजला, किती कष्ट सहन केले त्यानं, आणि त्याच्या कष्टाचं हे फळ आहे. तो झिजला, त्यानं कष्ट केले. हे निर्जीव होतं, हे उभं केलं काम, हे सगळं काम उभं केलं. आणि त्याच्या वाणीमध्ये ती ताकद आहे. आपण म्हणतो त्रिकाळ ज्ञानी, कृष्णाजी धनी त्रिकाळ ज्ञानी. भूत भविष्य वर्तमान ज्यानं सांगून ठेवलाय ते भजन म्हणजे अवधूती भजन. त्या भजनामध्ये भूत भविष्य वर्तमान आहे ते अवधूती भजन. कथा म्हटलं का जरा मागचं सांगायला लागते. रावणानं सीतेले नेलं, हे झालं कथा. म्हणून कथा कथनी अपारण सब लटका लटका संसार. आपल्याला मागं नाही जायचं, आपल्याला जात जाय पुढं. अवधूती भजन म्हणजे पुढं जात आहे. पुढं काय, अळ्याला आम्ही पळ्याल का धनी. कुठं जायचंय, धन्याजवळ जायचंय. जाऊन धन्याने भेटना, म्हणून माग नाही, दिवस नाही यायचं. पुढे पुढे जायचंय. आणि म्हणून भूताचं लागलं याला मिटावं जन्म. आम्ही माग माग ते चालत आहे पुढं. आम्ही माग माग ते चालत आहे पुढं. आणखी पुढं करू, आणखी पुढं जायचंय. आता आपण नुसतं भजन सांगून राहिलो, आपण आता निरूपण करून राहिलो, आपण भजनाचा गोलगडा करून राहिलो. आता ज्ञानेश्वरांनी जसं लिहिलं, भागवत जसं लिहिलं, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ निघाला पाहिजे. त्या शब्दाचा वाङ्मयाचा प्रत्येक शब्दामध्ये बिनचूक आलं पाहिजे. त्यासाठी आता आमचा पुढचा प्रयत्न आहे. म्हणून मागच्या कार्यक्रमामध्ये आपल्या आश्रयाला आपण कार्यक्रम केला आणि चतुर्पती नाम वाङ्मयाचा ग्रंथाचं आपण वाचन केलं. तरी माझं